नमस्कार मित्रांनो, मी देवज्ञ दिलीप सावंत तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजपासून आपण व्लॉगिंग ही चालू केलेली आहे। तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मस्त झालं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत ठाण्याला जायचं कारण म्हणजे आपण जाणार आहोत मूवी बघायला। तर आपल्यासोबत बरेचसे आपले मित्रपरिवार सुद्धा आहेत। तर बघूया काय काय धमाल होते। आणि मित्रांनो, आलेला आहे रिमझिम रिमझिम पाऊस। मित्रांनो, आपण ठाण्याला पोहोचलेलो आहोत, परंतु अजून कोणी आलेच नाही आहेत। बघूया, नेहमीप्रमाणे वाट बघावी लागणार आहे। अशा प्रकारे लेटकरी माणसं आलेली आहेत। इकडे तोंड दाखव, तोंड दाखवायचं पण वाटत नाही त्याला। मित्रांनो, पिक्चर आहे 12:55चा आणि आता आम्ही आहोत तलावपाळीजवळ आणि आता वाजलेत बघा किती, 12:49। ह्या माणसामुळे मी मूवीला आता येणार नाही आहे। मला तिथे घड्याळाचं काम आहे, ते झालं की मी घरी। ओके, असं आहे। फायनली आता आम्ही मॉलला आलेलो आहोत। ॲक्च्युली 15 मिनटं आधीच लेट झालं आहे। काय आलं ते सोडे बंद आहे बघ। बघा, ही लेट माणसं अजून लेट आलेली आहेत। मी सकाळी 9 वाजल्यापासून मूवीला आलेलो आहे। सकाळी मी स्त्री 2 बघितला, आता मी तुंबाड बघतोय। सॉरी, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ऐकचुकी देव देवेश दोघांची पण आहे। एकतर तू पण लेट आलायस, मी लेट आलोय। येस, तू लेट आलाय आणि जायचं आरमॉलला होतं, इथे जबरदस्ती घेऊन आलेले आहेत। आरमॉलला नव्हतं जायचं ॲक्च्युली। नाही, आरमॉलला जायचं होतं। मी स्त्री 2 बघितला सकाळी, आता मी तुंबाड बघणार आणि त्याच्यानंतर मी कदाचित नवरा माझा नवसाचा 2 बघणार आहे। तुम्ही मॅडम? मी अशीच आली आहे, मला जबरदस्ती उचलून घेऊन आलेत सगळे। आणि ऐरोलीवाल्या? तर मित्रांनो, इथे आल्यावरती आमचा एक पचका झाला। काय पचका झाला तो देवेश सांगेल। यांचा जो 12:55चा शो होता तो बुकड आहे पूर्ण, एक सीट नाही आहे यांनी। मग आता ही लोक 1 तास थांबणार आहेत आणि त्याच्यानंतर जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आणखीन एक मूवी यांना बघायचा आहे। तो कोणता आहे ते नंतर सांगेल तो, पण आता टाईम क्लॅश होणार आहे त्या मूवीचा। बघूया आता कसं मॅनेज करता येते लोक। 1 तास अजून वाट बघावी लागणार आहे। देवेश, तू आहेस ना? नाही मी नाही। चल रे। हो, पूर्ति की देवी अंतहीन सोने और अनाज का प्रतीक है। तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही मूवी बघून बाहेर आलोय। तर प्रसाद, तुला कसा वाटला पिक्चर? खूप सुंदर वाटला। मी सेकंड टाईम ॲक्च्युली तुंबाड बघतोय। फर्स्ट टाईम बघितलेला तो सुद्धा थिएटरमध्येच बघितलेला आणि आता सुद्धा थिएटरमध्येच बघितला। त्यामुळे मी तर सगळ्यांना सजेस्ट करतो की तुंबाड हा थिएटरमध्येच बघा, घरी बघू नका, ती मजा नाही येणार। ती वाईब्स येणार नाही। हां, ॲक्च्युली खूप सुंदर मूवी आहे आणि नक्की बघा। काय डिझाईन केलं आहे ना, खूप सुंदर आहे। म्हणजे त्याचं ते जेव्हा तो पहिल्यांदा आलेला तेव्हा असं वाटलं नव्हतं की म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा चांगला असू शकतो। पण जेव्हा पहिल्यांदा बघितलेला, खूप म्हणजे एक 2018-17ची गोष्ट आहे ती, तेव्हाच तो खूप प्रॉमिसिंग वाटला आणि मी त्यासाठी आज पुन्हा परत बघायला आलो आहे। ऑल दो मी तुंबाडा 4 ते 5 वेळा बघितलेला आहे, त्यामुळे पण परत मला ती एक्साइटमेंट होती आणि मी परत आलो बघायला। आणि पुन्हा तेच की तुंबाडने आम्हाला निराश नाही केलं। तुंबाड ओपी आहे, मस्त बीजीएम वगैरे पण सॉलिड, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे। ॲक्टिंग तर बापरे, आणि कॅमेरा अँगल्स खूप सुंदर।
खूप सुंदर बघा. येस येस. तर आता आम्ही इथून चाललो आहोत दुसरा मूवी बघायला. माझा तिसरा, याचा तिसरा, माझा दुसरा. तर त्या मूवीचं नाव आहे नवरा माझा नवसाचा 2. तर मित्रांनो, आता पेटपूजा करायची वेळ आलेली आहे. त्यासाठी आम्ही शोधत होतो की कुठे खायचं. तर आता आमचे सर बोलले की जम्बो किंगला जाऊया, सॉरी बर्गर किंगला जाऊया. बर्गर किंगला आम्ही आलो आहे. बघू आता काय मिळतं इथे. चला तर मग. हे बघा आमचे बर्गर किंग. हे बर्गर किंग, बर्गर किंग असतात. घेतला पहिला मै अंतर आहे का? तर अशा प्रकारे विमलेश भाऊ यांचं स्वागत झालेलं आहे. नमस्कार. नमस्कार. आणि नाही घेतलं भाई. तुला कुठे सोडलं रिक्षावाल्याने? इकडे सोडलं, हे घे ना, आहे ना. परत मला मागे दिलं. ओके. तर मित्रांनो, इथे पावती फाडायचा कार्यक्रम चालू आहे. कोणाकडे सुट्टी आहेत का? मी बनवलंय. काय झालं? अच्छा, आपली स्क्रीन कोड. आत्ता आम्ही जस्ट नवरा माझा नवसा 2 हा मूवी बघितला. खूप सुंदर मूवी आहे, खूप सुंदर मूवी आहे. तुम्ही पण जाऊन नक्की बघा. तर तुला कसं वाटलं मूवी? खूप छान मूवी होता. खूप मजा आली. खूप इमोशनल मूवी आहे आणि प्रत्येकाने बघावा असा मूवी आहे. आणि त्यामध्ये स्वप्नील जोशींचं काम खूप छान आहे. खूप म्हणजे ते असं काही खोटं नाही वाटलं. ती ट्रेनसुद्धा खोटे नाही वाटले. ज्या प्रकारे ट्रोल करतात, पण मी म्हणतो की त्यांनीसुद्धा जाऊन बघावा. प्रत्येकाचा शेवटी एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण मलाही वाटलं होतं आधी की हा मूवी चांगला असेल का नाही ट्रेलरवरून, पण ट्रेलर बघून कधी कोणत्या मूवीला जज करू नका. सो सगळ्यांनी येऊन बघा. खूप छान मूवी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. देवेश भाऊ मेन बोला, कसा वाटला मूवी? मूवी खूप सुंदर आहे. म्हणजे जेव्हा फर्स्ट पार्ट आलेला तेव्हा मी जस्ट 1 वर्षाचा असेल, पण त्यानंतर मला माझ्या घरात जेव्हा पण हा मूवी लागायचा टी व्हीवर तेव्हा घरातल्यांसोबत मी बसून बघायचो. आणि फर्स्ट पार्ट इतका धमाल आहे की त्याचं एक डायलॉग माझ्या लक्षात आहे. इतक्या वेळा तुम्ही पाहिलं आहे. आणि मग सेकंड पार्टसाठी हायपही वाढलेली. प्लस मी स्वतःलाही कंट्रोल करत होतो की ओव्हर हाईप नंतर मी डिसअपॉइंट झालो नाही पाहिजे. बट नाही, असं काहीच नाही झालं आहे. शेवटी ते जुने कलाकार आहेत, वो कच्चे चावल आहे. सचिन पिळगावकर सर असो किंवा काही असो, ते डिसअपॉइंट नाहीच करणार आपल्याला. तर खूप सुंदर आहे. आणि आपण कधी पण मूवी बघतो तर आपण एक माइंडसेट घेऊनच बघावा, एक फ्री माइंडनी बघावा. उगाच बसलो आहे, कॉमेडी आहे, जज करून नाही बघितलं पाहिजे. कॉमेडी मूवी आहे, त्यामागची मेहनत पण बघितली पाहिजे. हो, बारीक डिटेल्सही इतके मूवीमध्ये आहेत ना. प्रत्येक कॅरेक्टरला घेऊन 19 वर्ष त्यांनी वेळ घेतला, विचार केला. इवन एंडला जो नवस फेडताना जे काय असं ते मी रिव्हील नाही करत होता, पण खूप सुंदर. तर फायनली मित्रांनो, घरी आलेलो आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.